हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज जरा पाऊस पण उघडलेला आहे. तर सासूबाई जामखेडवरून केडगावला आलेला 10-15 दिवस झालं, जरा त्यांना तब्येत ठीक नव्हती म्हणून त्या इकडं आरामासाठी आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सुद्धा आल्या होत्या. तर त्यांना आता बरं वाटतंय आणि गावाकडं घराचं काम चालू आहे आपल्या. तर मग मिस्त्रींचा फोन आला होता की आपल्या घराला चौकटी बसवायच्यात. तर मग त्याला घरचंच माणूस पाहिजे म्हणून मग त्या बोलल्या मी जाते. तर मग त्याच्यासाठी मी त्या जाण्यासाठी काय काय तयारी केली ते तुम्ही तर आपल्या व्हिडिओमधून पाहतच आहात. आणि आज त्या जाणार आहेत तर मग त्यांना मी कशा पद्धतीने वाटं लावलं आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमधून नक्की पाहू शकता आणि नक्की बघा. कारण हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा करा. तर चला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लाडू आणि मासवडी बनवलेली पाहिलं असेल. तर आज सासूबाई जाणार होत्या तर मग आज लवकर उठावं लागणार होतं मला, कारण त्या पण जाणार होत्या तर मग त्यांना लवकर बस असते तर मग त्यांचं आवरून द्यायचं होतं. त्यानंतर मुलं शाळेत जात असतात तर त्यांचं डबा मुलांचा डबा वगैरे असतं, समूच्या वेण्या असतात. तर सकाळी सकाळी गडबड होते त्यामुळं मग थोडीशी लवकर उठले होते आणि स्वयंपाकाला लागले होते, कारण त्यांना पण डबा बांधून द्यायचा होता आणि जेवण करून जाणार होत्या त्या. तर मग मी पीठ मळून घेतलं अगोदर, त्यानंतर मग गवारची भाजी पण बनवणार होते. तर गवार अगोदरच मी आदल्या दिवशी निवडून ठेवली होती, ते स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर लसूण एक 5-6 पाकळ्या घेतला, तो ठेचून घेणार होते आणि छान अशी गवारची भाजी शिजायला टाकली. तर मग म्हटलं चला आता गवार आहे तर मग गवारची भाजी मुलांना डब्याला होईन आणि वड्या पण होतील. तर असं माझं नियोजन होतं आणि त्याच्यासोबत चपाती. तर इकडं लोखंडी तवा मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी होतं ना, तर मग ते आटून द्यायचं होतं मला, कारण ते तळतळ उडतं. तर मग 2 अशा वड्या मी आदल्या दिवशी करून ठेवल्या होत्या ना, त्या काही तळल्या नव्हत्या. तर म्हटलं सकाळ तळता येतील ते जाताना नाही का. मग मग मी लोखंडी तव्यावरती 2 पळी असं तेल घालून घेतलं आणि थोडंसं गरम होऊन दिलं आणि त्यामध्ये वड्या तळणार होते. तर अशा वड्या जर तळल्या ना, तर मग एकदम अशा तव्यामध्ये खरपूस अशा भाजल्या जातात आणि त्या जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि खायला सुद्धा खमंग लागतात. तर अशा वड्या आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात. तर मग माझं चाललं होतं वड्या तळण्याचं काम. तर आलटी-पलटी करत छान अशा खरपूस वड्या भाजणार होते मी. तर सासूबाई, मिस्टर आणि मुलं अजून झोपीतच होती. तर मग मी लवकर उठले होते. तर मग आपण जर लवकर उठलं ना, तर मग असं कोणाला जायचं असेल ना, तर मग घाई गडबड होत नाही आणि जे काय लागतंय ते मी आदल्या दिवशी सगळं भरून ठेवलं होतं. त्यामुळं माझा फक्त स्वयंपाकच होता. तर इकडं वडी पाहू शकता तुम्ही, एकदम अशी मस्त खरपूस भाजली होती आणि खूप छान लागते बरं का. तर तुम्ही कधी बनवली नसेल तर माझी रेसिपी करून तुम्ही बनवू शकता. खूप भारी लागते आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे. तर चला माझं चाललं होतं वड्या करायचं काम. तर वड्या केल्याच्यानंतर मला चपाती पण बनवायची होती आणि थोडीशी शेवयाची खीर पण. तर आजचा सुद्धा व्हिडिओ खूप छान असणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर म्हणलं चला आता थोड्या-थोड्या करून सगळ्याच वड्या तळून घेऊ. तर जेवढ्या होत्या तेवढ्या मी अशा वड्या छान अशा तळून घेतल्या. तर इथं पाहू शकता आपल्या वड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि त्यावरती गार्निशिंगसाठी मी थोडीशी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर चिरलेली आणि थोडासा मसाला जो असतो तो भुरभुरून घेतला. आता काही जण मसाला वडा तळतानाच त्यामध्ये टाकतात, पण काय होतं मसाला तो आहे ना करपला जातो आणि मग चांगला लागत नाही. त्याच्यामुळं टाकायचं नाही. तर इकडं पाहू शकता वड्या तळून झाल्या आणि गवार पण छान अशी शिजली होती. तर मग मी गॅस बंद करून घेतला आणि थोडीशी मिक्स करून घेतली. त्यानंतर मग लगेच चपात्या बनवायला घातल्या. तर मग म्हटलं आता चला पटपट आवरलं ना, तर मग नंतर मग मला समूच्या वेण्या पण घालायच्या होत्या. तर मग इकडं चाललं होतं माझं चपात्या बनवायचं काम. तर आज गॅसवरच बनवल्या चपात्या पटपट अशा. तर त्यानंतर मग ज्या आजी आहेत ना आमच्या त्यासुद्धा येणार येणार होत्या. त्यांना मी बोलवलं होतं. तर मग त्यानंतर चपात्या बनवत होते. तर आमच्या सासूबाई बोलल्या की मला ह्या जास्वंदीचं एक फांदी घेऊन जाणार आहे मी गावाकडे लावण्यासाठी. तर ह्या फांदीला बघा त्यांनी कट करून घेतलं. तर तिला एक कळी होती तर मग मी स्वामींसाठी काढून घेतली, कारण देवपूजा काय केली नव्हती घाई गडबडीमुळं. म्हटलं नंतर करता येईल. तर मग कळी तोडून घेतली आणि आमच्या सासूबाईंना सुद्धा झाडांचा खूप छान नाद आहे बरं का. तर मग त्यांना झाडं लावायला आवडतं. तर ही जी जास्वंद आहे तर तुम्हाला मी नेहमी दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये. फुल एकदम सुंदर असतं आणि ह्या जास्वंदीला आहे ना 2-3 फुलं आली होती. तर मग सासूबाईंना म्हटलं देवपूजेसाठी लगेच तोडून घ्या तुम्ही गेलाय खाली तर. तर मग त्यांनी 2 कळ्या अशा तोडून घेतल्या. त्यानंतर मग माझ्यापाशी ना एक गुलाबाचं झाड आहे, बटन गुलाबाचं मी लावलेलं खाली. तर त्याला सुद्धा एक छान फुलं आलं होतं. मग त्यांनी ते सुद्धा माझ्यापाशी तोडून दिलं. तर एकदम मस्त फुलं राहतात बरं का ह्या जास्वंदीची. अगदी दिवसभर टवटवीत राहतात. तर हे बघा बटन गुलाबाचं फूल जे आहे ते एकदम मस्त असं दिसत होतं आणि एकदम छोटं होतं.
पण खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर मग ही 2 लिंबुनीची झाडं पलीकडं साईडला उगवलेली होती. तर मग सासूबाई बोलल्या, "हे उपटून नेऊ का मी गावाकडं?" तर म्हणलं, "न्या." तर मग त्यांनी उपटून घेतली व्यवस्थित अशी आणि मग कॅरी बॅगमध्ये पॅक केली. तर ह्या जास्वंदीच्या आहेत ना, अशा कांड्या करून घेतल्या 1 ईदभर अशा आणि नंतर मग त्या गावाकडे गेल्याच्यानंतर लावणार होत्या. त्यानंतर मग घरामध्ये आल्या आणि त्यांना जे लाडू, करंज्या, मासवडी जे मी बनवलं होतं ना, तर त्यांना म्हणलं, "तुम्हाला जे काही न्यायचं तेवढं त्या डब्यामध्ये पॅक करा." तर त्यांच्यापाशी मी खाली काढून दिलं होतं आणि मी चपात्या बनवत होते. तर त्यांनी त्या अशा त्यांना जे न्यायचं ते भरत होत्या. तर इकडं तुम्ही पाहू शकता कॅरी बॅगमध्ये आहे ना, आता उन्हाळं काम मी सगळं इकडंच केलं होतं. त्याच्यामुळं मग घरी काही गावाकडं हे उन्हाळं काम शिल्लक नव्हतं. तर त्या बोलल्या, "आता आषाढी आलेली आहे, एकादशीला तळण्यासाठी मग थोडं-थोडंच दे." तर मग मी थोडं-थोडंच देणार होते कारण त्यांना बसने जायचं होतं ना, त्याच्यामुळं मग पिशव्या खूप झाल्या असत्या. तर मग थोडंसं दिलं आणि त्यानंतर इसूर पण दिला थोडासा. तर लाडू त्यांना पाहिजे तेवढे भरले. त्याच्यानंतर मग करंज्या भरायला दिल्या. तर असं काय होतं बघा, चालली होती सकाळ-सकाळ सासूबाईंची आणि माझीसुद्धा कामाची गडबड आणि एवढा गोंधळ होतो ना, मुलं जर एकदा झोपेतून उठली ना, तर मग नुसतं गोंधळ घालतात. त्यामुळं मग ते झोपेत होते तोपर्यंतच आम्ही हे सर्व करून घेतलं होतं आणि करंज्या पण खूप छान झाल्या होत्या बरं का आणि आता म्हटलं चला आल्यात त्या जाणार आहेत गावाकडं, तर मग म्हटलं त्यांना पण होईन आणि आपल्याला पण होईन असं होतं. तर मध्ये असं काहीतरी खाऊ वाटतं. तर मग म्हटलं चला सगळ्यांनाच होईल. त्याच्यानंतर मग त्यांना गावाकडं कुरडयासुद्धा नव्हत्या, तर मी सगळं उन्हाळं काम इकडं केडगावलाच केलेलं आहे. आता भरपूर केलंय, पण आता न्यायला काही एवढं हे नाही, पण परत मी कधी गेले ना, तर घेऊन जाणार आहे. आणि सध्या गावाकडं घराचं काम चालू त्यामुळं ठेवायला पण एवढी काही जागा नाही. त्याच्यामुळं मग त्यांना म्हणलं, "आता तुम्हाला लागते तेवढ्याच थोड्याशा कुरडया घेऊन जा आणि नंतर मग मी येताना आणीन." तर इकडं बघा मी चपात्या बनवत होते. तर इकडं आमच्या आजीसुद्धा आलेल्या होत्या. तर मग मीच त्यांना बोललं होतं, म्हटलं होतं या. कारण आणि माझा चपात्या वगैरे बनवून सगळं झालं आणि आजी आणि आत्या गप्पा मारत होत्या. तोपर्यंतच मग मी शेवयाची खीर पण बनवायला घेतली. म्हणलं चला आता त्या आहेत तर मग शेवयाची खीर पण बनवू. खात्यान थोडी-थोडी. तर मग बंटीला पण आवडते. तर इकडं तुम्ही पाहू शकता. बंटी दादा आपला युनिफॉर्ममध्ये छान असा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मग मी ही शेवयाची खीर बनवून घेतली आणि खीर बनवता-बनवता समोरच्या वेण्या पण घातल्या. कारण एकदा मुलं उठली ना तर शाळेत जायची तयारी असते त्यांची आणि खूप घाई गडबड असते. त्यानंतर मग मिस्टर गेले मुलांना शाळेत सोडवायला. तोपर्यंत इकडं या दोघींसाठी छान अशी ताटं बनवली आणि या दोघींना जेवायला दिलं. तर नंतर जेवणं झाली आणि जेवणं झाल्याच्या नंतर मग मी सासूबाईंची ओटी भरली. कारण त्यांचा आता नवं जन्म झालेला आहे ना, कारण त्या आंब्याच्या झाडावरून पडल्या त्यावेळेस त्यांची मोडतोड काय झाली नाही बरं का. पण वाचल्या हीच खरंच स्वामींची कृपा आपल्यावरती. आणि घरामधून आता पहिल्यांदाच केडगावला आल्या होत्या. त्यामुळं मग मी पण साडी घेतली होती आणि ही अंगावरती जी दिसते ना, तुम्हाला ती साडी ती रुपा वहिनीनी घेतलेली आहे आणि तीच त्यांनी घातलेली आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांची ओटी वगैरे भरली आणि दर्शन घेतलं आणि तोपर्यंत आजींनी मासवड्या ती पॅक केल्या त्यांच्यासाठी आणि सासूबाईंसाठी आणि स्वामींचं सासूबाईंनी छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर आमच्या आजींनी पण घेतलं आणि नंतर मग त्यांना मिस्टर गेले सोडवायला पोरांना आणि मुलं आल्याच्यानंतर त्यांना पण सोडवलं. बसायला येईन का? पिशवी तुमची देते की मी देते. बसा तुम्ही बसा. तर बघा आमच्या सासूबाई आणि आजी गेलेल्या आहेत. त्यांना मी आत्ताच वाटं लावून आलेले आहेत. मिस्टर गेले सोडवायला, मुलं पण शाळेत गेली आणि घरामध्ये आले. तर एकदम घर खायला उठल्यासारखं झालंय. कारण 10-15 दिवस ते इथं होत्या ना, तर सारखं माझ्या मागंच असायच्या. तर आता बरीचशी कामं माझी बाकी आहेत. तर आवरून घेणार आहे. तर मी आज व्हिडिओला इथंच एंडिंग करणार आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.